कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघितलंच पार्टनर, केवढी अवघड गोष्ट करायला सांगतात मला आजी। असं कसं मी एजेंना घाबरू नको। आता तू माझा पार्टनर आहेस, माझा मित्र आहेस, म्हणून मी सगळं बोलते तुझ्याशी, तुला घाबरत नाही। पण एजे पण तर माझे मित्र आहेत। आजी बरोबर बोलत होत्या, मला त्यांना असं घाबरून चालणार नाही। नाही, आता काहीही करून एजेंना असं घाबरणं मला बंद करायला हवं। लीला, आता तूच तुझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट, चांगल्या माणसांच्या प्रेमात न पडणं अशक्य असतं। दुसरी गोष्ट, तू किती धडपडी असलीस ना तरी मनाने तितकीच साफ आहेस, त्यामुळे एजेंना तू नक्की आवडणार। तिसरी गोष्ट तर एजे माझ्या प्रेमात पडल्यावर कळेलच। विश्वदादा, काय करतोयस? नोकरी वाचवायचा प्रयत्न। ही गाडी परत करायची आहे ना, पण याची चावी एजी सरांकडे। आता त्यांच्याकडे जाऊन चावी कोण आणणार, म्हणून गाडी ढकलत नेतोय। विश्वदादा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। ही गाडी काही परत वगैरे करायची नाही। परत करायची नाही म्हणजे? म्हणजे मी ठरवलंय, मी आता एजेंना सांगणार आहे। काय सांगणार आहे? हेच की एजे, मी तुमची बायको आहे, मला लॉंग ड्राईव्हला न्या। अरे खरं सांगते, खरंच सांगणार आहे मी। काय? मग काय दादा, तुला माहितीये माझी पण ना खूप स्वप्न होती। अरे असं नवऱ्याबरोबर छान लॉंग ड्राईव्हला जावं, बाईकवर असं त्याच्या मागे बसावं, त्याला पकडावं, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवावं, आम्ही छान असे लांब लांब फिरायला जाऊ, एकमेकांबरोबर वेळ घालवू, गप्पा मारू, गाणी गाऊ। पण आता काय करणार, माझ्याच पदरात असा अनरोमॅन्टिक आणि सतत सिरियस असणारा नवरा पडलाय। बघ ना, मला तर वाटतं माझंच नशीब वाईट आहे। लीला, एजे, तुम्ही? सर सॉरी, मी ते बाईक परत नेणार होतो, पण ते मला ते कॅन्सल ऑल माय मीटिंग्स। येस सर, पण का सर? हा नाही हो, करायला हवे। एजे, हे बघा, सॉरी, जाऊ दे सगळं।
तुम्ही सगळा राग माझ्यावर काढा, ह्या बाईकवर काढू नका. अहो भाड्याने आणली, उद्या परत करायची, डिपॉझिट पण दिलंय. चुप. तुला फिरायला जायचं ना? तुम्ही नाही येणार आहात? हो. हे बघ, मी एका नवऱ्याचं कर्तव्य करतोय, ड्युटी. मिसअंडरस्टँडिंग करून घ्यायची काही गरज नाही. आणि हे जे काही आहे त्याला प्रेम समजायचं नाही लीला. पण तुम्ही मला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहात? अहो तुम्ही मला घेऊन जाते फिरायला, ह्यातच मी खुश आहे. चला चला. डोंट गेट सो एक्साइटेड. माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, माझ्या खांद्यावर डोकं ठेवायचं नाही. दुसरी, मला पकडायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, माहिती, गाणं म्हणायचं नाही. परफेक्ट. चल. मला कळतच नाहीये, लॉंग राईडला चाललोय की भाजी आणायला चाललोय. काय? नाही बसते. काय? फक्त बसण्यापुरता आधार घेत होते मी, त्या हात ठेवणार नाहीये. थँक्यू विजय. थांबा. खूप उशीर झाला ना आम्हाला यायला. काय झालं, एजी मला इतक्या ठिकाणी घेऊन गेले फिरायला, वेळ कसा गेला काही कळलंच नाही. खूप दमले खरं तर मी. जरा जाते आणि पडते आता. आणि हो, ही चावी जागेवर ठेवायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.